विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जो हिट अँड रन कायदा जो केंद्र सरकारनं या ठिकाणी जुलमी कायदा या ड्रायव्हर बांधवांवरती लादलेला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा म्हणून त्या ठिकाणी आज या ठिकाणचं जे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आहे ते या ठिकाणी या इंदापूर तालुका आणि पंचक्रोशीतील सगळ्या ड्रायव्हर्स लोकांना घेऊन या ठिकाणी केलेलं आहे। या ठिकाणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची तालुका कमिटीनं या आजच्या आंदोलनाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। खरं तर आपण सगळ्यांनी पाहिले की या देशामध्ये मला वाटतं मी काहीतरी गेल्या 10-15 दिवसापूर्वीच नितीन गडकरी साहेबांचं एक स्टेटमेंट मी ऐकलं होतं। त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की जे ॲटो पायलट मोडच्या ज्या गाड्या आता आपल्या भारतामध्ये येऊ पाहत आहेत त्या गाड्या त्यांना आपल्या भारतामध्ये मी परवानगी दिली नाही। म्हणजे ॲटो पायलट मोडची जी गाडी आहे ती आपल्या भारतात चालू नाही। त्याचं कारणही नितीन गडकरी साहेबांनी सांगितलं होतं की आमच्या भारतामधील ड्रायव्हर जो आहे तो पूर्ण उद्ध्वस्त होईल, त्याचा रोजगार जाईल, अशी भूमिका त्या ठिकाणी नितीन गडकरी साहेबांच्या स्टेटमेंटमध्ये मी ऐकलेली आहे आणि मी ती वाचलेली आहे। आणि मग 8 दिवसात 15 दिवसापूर्वी जर एखादा या भारताचा मंत्री केंद्रीय मंत्री जर असं स्टेटमेंट करत असेल आणि अचानक या देशामध्ये हिट अँड रनचा कायदा हे केंद्र सरकार लागू करत आहे आणि या सगळ्या ड्रायव्हर बांधवांवरती आमच्या या ठिकाणी एक अन्याय करण्याची भूमिका या सरकारने या ठिकाणी घेतलेली आहे। कायदा काय सांगतोय, एखादा अपघात जर झाला या अपघातामध्ये आता अपघात होत असताना हा कुणी जाणीवपूर्वक करत नसतो, कारण अपघातामध्ये जी लोक आलेली असतात, अपघात हे नावच असं आहे की हे अचानक घडलेला प्रकार असतो म्हणून ह्याला अपघात म्हणते ते। तर अपघातामध्ये कुणालाही काही माहीत नसतं, कुणी जाणीवपूर्वक अपघात करताना आपल्याला बघायला मिळत आणि ज्या काही घटना अशा घडत आहेत त्याच्यावरती पोलिस कारवाई करत असतात की जाणीवपूर्वक एखाद्याचा अपघात करून एखाद्याला मारणं वगैरे जे प्रकार घडत आहेत त्याच्यासाठी पोलीस यंत्रणा काम करते। परंतु हे जे वाहन चालक आहेत हे रेग्युलरली ह्याच्यामध्ये कुणाचा जाणीवपूर्वक अपघात करण्याचा हेतू कोणाचाच नसतो। त्यांचं असं म्हणणं आहे की जर अपघात घडला तर ड्रायव्हरनी त्या ठिकाणाहून कुठं बाहेर पळून जायचं नाही, त्यांनी त्या ठिकाणचा जो कोणी पोलीस अधिकारी असेल किंवा प्रशासकीय अधिकारी असेल त्याला माहिती द्यायची आणि जर तो तिथं त्याने ती जर का कसूर केला तर त्याला 10 वर्षापर्यंत सजा आहे आणि 7 लाख रुपये दंडाची तरतूद त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे। मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की जर ड्रायव्हर लोकांकडे जर का 7-7 लाख रुपये जर असते तर ते बिचारे रस्त्यावरती जीव मुठीत घेऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांनी कामच केलं नसतं। त्यांना हे काम करायची आवश्यकताच त्यांना नाही, परंतु आज त्यांच्या घरी तशी परिस्थिती नाही, आर्थिक परिस्थिती त्यांची कमकुवत आहे म्हणून तर त्यांनी आज हे लोकांच्या गाड्यांवरती ड्रायव्हर म्हणून काम करण्याचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला आहे। परंतु सरकारनं त्यांच्यावरती अतिशय हा जुलमी कायदा त्या ठिकाणी आणून त्यांच्यावरती अन्याय केलेला आहे। तर सरकारने हे लक्षात घ्यावं की येणाऱ्या आता 2024मध्ये ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये हेच ड्रायव्हर बांधव आज जर का आपण पाहिलं तर देशभरामध्ये राज्यामध्ये जर बघितलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये 1-2 ड्रायव्हर लायसन्स आहेत आणि ते स्वतःची किंवा दुसऱ्याची वाहनं चालवत आहेत। जर का अशा पद्धतीने सरकार अन्याय करणार असेल तर ह्या सरकारला धडा शिकवणं अगदी सोपं काम आहे। जर का या ड्रायव्हर्सचं सगळ्या ड्रायव्हर लोकांनी जर का त्यांनी जर असं ठरवलं की आपल्या घरातलं मतदान ज्यांनी आपल्यावरती हा कायदा लादलाय त्यांनी या सरकारला आपण धडा शिकवला पाहिजे। तर त्याच्यामध्ये जर का प्रत्येकाने निर्णय घेतला की इथून पुढे आपण या सरकारच्या पक्षाला उमेदवाराला एकही मत आपण द्यायचं नाही आणि तशा पद्धतीचा ठराव सुद्धा या सगळ्या ड्रायव्हर लोकांनी या ठिकाणी केलेला आहे। म्हणजे येणाऱ्या काळामध्ये BJPला त्याच्या उमेदवाराला हे ड्रायव्हर या देशामधून हद्दपार करू शकतात हे सुद्धा सरकारनं लक्षात घ्यावं।
मला काय म्हणायचं आहे की या ठिकाणी आज या ड्रायव्हर लोकांवर अन्याय केला. कशाच पद्धतीने हे बीजेपी सरकार सत्तेत येताना सुद्धा या बीजेपीनं अशीच लोकांना कुठे आश्वासनं दिली. तुम्हाला प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख येतील, नोकऱ्या तुम्हाला 10 करोड 20 करोड 50 करोड नोकऱ्या आम्ही तुम्हाला देणार आहे. परंतु आज देशामध्ये माझ्या माहितीनुसार 15 लाख रुपये एकाही कुणाच्याही नागरिकाच्या खात्यावर आलेले नाही. तशा पद्धतीचं कुणीही काम केलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, नोकऱ्या तुम्हाला देतो म्हणाले आणि नोकऱ्या देतो म्हणले तर नोकरीही त्यांनी कुणाला दिलेली नाही. सरकारच्या जेवढ्या कंपन्या होत्या त्या सगळ्या कंपन्या ह्या सरकारनं विकत आणलेल्या आहेत. त्या सरकारकडं फक्त विकायचीच मोहीम सध्या सुरू आहे. कुठल्याही या देशातल्या तरुणाला रोजगार उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमध्ये ठोस असा कुठलाही निर्णय त्यांचा नाही. आपण जर पाहिलं, एक मुद्रा लोन म्हणून ह्या युवकांसाठी या सरकारनं काढलं होतं किंवा ते अजून सुरू आहे. माझ्या माहितीनुसार अनेक तक्रारी रोज आमच्याकडे येत आहेत की बँक मॅनेजर आम्हाला कर्ज देत नाही. मग त्या ठिकाणी अण्णासाहेब महामंडळ असेल, महात्मा फुले विकास महामंडळ असेल, हे अशा अनेक महामंडळं या राज्यामध्ये आहेत. प्रकरण मंजूर होतं परंतु बँकवाली कर्ज देत नाही. मग या देशामध्ये तुम्ही तरुणांना कशा पद्धतीने उभं करणार हा एक माझा सरकारला प्रश्न आहे. तुम्ही तिकडून प्रकरणं आम्ही देतो म्हणून सांगताय पण एकही बँक कर्ज देताना दिसून येत नाही. प्रत्येक तरुणांच्या अडचणीत वाढ करते. येणाऱ्या काळामध्ये त्यासाठी सुद्धा आता माझ्या ऑफिसला अनेक तक्रारी या कर्ज प्रकरणांसाठी तरुणांच्या उद्योगाच्या आलेल्या आहेत. आम्ही आता बँकेच्या समोरच आंदोलन करायची भूमिका आता आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. म्हणजे सरकार एका बाजूला सांगतंय की देशामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं काम करतोय, लोकांना रोजगार देतोय, लोकांच्या अडीअडचणी सोडवतोय. आज या देशामध्ये या महाराष्ट्राची जर परिस्थिती आपण बघितली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येत सुद्धा डबल वाढ झालेली आहे. पहिल्या सरकारच्या काळात जी होती त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात आता सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा न्याय द्यायचा नाही. पण दुसऱ्या एका बाजूला एक गोष्ट आहे की उद्योगपतींना मात्र सरकार चांगल्या पद्धतीने मदत करते. हजारो करोडो रुपये त्यांना माफ, आणि मात्र आमच्या शेतकऱ्यांचं कर्ज मात्र माफ केलं जात नाही. लाईट आमच्या शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक रात्रीची दिली जाते. म्हणजे शेतकऱ्यांनी असं तडपडून मेलं पाहिजे, रात्री इंधारचं त्यांचा ॲटोमॅटिकच काटा बसतोय शेतकऱ्यांचा. अशा पद्धतीचं ह्या सरकारचं धोरण आहे. आणि या उद्योगपतींना मात्र तुम्ही दिवसा म्हणलं तर दिवसा लाईट, कर्ज पाहिजे तेवढं त्यांना उपलब्ध करून देत आहे. बाकीच्या अनेक गोष्टी या उद्योगपतींसाठी सुरू आहेत. परंतु या देशातल्या नागरिकांसाठी म्हणून हे सरकार कुठलंही काम करताना आपल्याला बघायला मिळालेलं नाही. मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की हे सरकार भ्रष्टाचारी लोकांना जवळ करत आहे. भ्रष्टाचार ज्यांनी जास्त मोठा केला आहे अशा माणसांना शोधून काढून ईडीची भीती घालून आपल्या पक्षामध्ये सामील करून घ्यायचं आणि डायरेक्ट पक्षात न घेता बाबा तिथलाच पक्ष फोडून त्याच पक्षाला नाव द्यायचं आणि पुन्हा ती बी पक्ष आमचाच म्हणायचं आणि निकाल देणारी बी ह्यांचीच, सगळ्या यंत्रणा ह्यांच्याच. म्हणजे देशामध्ये आता लोकशाही राहिलेली नाही. आता सगळं हुकुमशाहीचं राज्य या ठिकाणी सुरू झालेलं आहे. प्रत्येक नेत्याला मंत्र्याला जी वाटेल तेच ते बोलताना दिसत आहेत, आपल्याला करताना दिसत आहे. कुठलाही नागरिक त्याला विरोध केला तरी त्या गोष्टीची दखल सरकार घेत नाही. मला वाटतं या अगोदर बघा अण्णा हजारेसारख्या माणसांनी दिल्लीमध्ये जाऊन आंदोलन केलं, काँग्रेसचं सरकार त्यांनी पाडलं. त्याच्यानंतर तुम्हाला कुणाला अण्णा हजारे दिसले का परत कुठं? अजिबात कुठे दिसले नाही. तवा जी झोपल्यात त्या अजून त्यांची झोपच गेली नाही. या सरकारनं करोडो रुपयाचं भ्रष्टाचार केलं, करोडो रुपयांचे भ्रष्टाचार केलेल्या लोकांना पक्षात घेतलं. परंतु तशा सुद्धा लोकांवरती कारवाई करायची सोडून आपल्या पक्षामध्ये चांगलं स्थान त्यांना देऊन त्यांचा मात्र त्या ठिकाणी चांगला सन्मान ह्या सरकारनं केलेला आपल्याला बघायला मिळतो. परंतु काम करणाऱ्या लोकांवरती आज या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये कष्टकरी, मजूर, शेतकरी अशा अनेक घटकांवरती अन्याय या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. परंतु ही सगळी दडपशाही आहे. कोणीही यांच्याविषयी बोललं की त्याच्या मागे लगेच ईडी येते आणि ती ईडीच्या भीतीपुढे लगेच त्याला आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं जातं. काल परवा आपण बघितलं की आज तलाठी परीक्षा झाली, 200 मार्काचा पेपर आहे आणि त्या पेपर देणाऱ्या विद्यार्थ्याला 214 मार्क. पेपर 200 मार्क आणि 214. आणि आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि हे महाराष्ट्र चालवणारे नेते देवेंद्र फडणवीस यांची एक मी स्टेटमेंट ऐकली
की कुणाकडे जर ठोस पुरावा असेल तर त्यांनी मला आणून द्यावा आणि मी ती मग लगेच रद्द करतो. अरे 200पेक्षा 214 मार्क दिले तर अजून ठोस पुरावा तुम्हाला काय पाहिजे? अजून ह्याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे तुम्हाला? म्हणजे तुम्हाला ठोस पुरावा तुम्ही कुणाच्या हातात देणार नाही हे सगळ्यांना माहीत आहे. ज्या वेबसाईटवरती जी मेरिट लिस्ट लागली होती, अहो ती लिस्ट तुम्ही का गायब केली? मग अनेक विद्यार्थ्यांचे मला फोन आले, ह्या आम्ही त्या ठिकाणी परीक्षा दिली, त्या वेबसाईटवर मला एवढी मार्क होती. कालच मला एक जणाचा फोन आला, त्यांनी सांगितलं 125 मला मार्क होती आणि मी 69 वर आलोय. काय भानगड समजत नाही. आणि मी म्हणलं अरे मग पहिले त्या ह्याचा तो स्क्रीनशॉट वगैरे काय केला का? तर म्हणजे त्या डायरेक्ट ते ह्याच्यावरून वेबसाईटवरून ती काढून टाकलं त्यांनी. एवढा मोठा तुम्ही स्वतःच सगळ्या गोष्टी घडवताय आणि पुन्हा म्हणताय की एखादा ठोस पुरावा जर तुमच्याकडे असेल तर आम्हाला आणून द्या, आम्ही तात्काळ कारवाई करू. आणि जी परीक्षा झाली ती अतिशय पारदर्शक झाली. म्हणजे 200पेक्षा 214 मार्क देऊन ही तुमचं पारदर्शक. तुमचं राज्य कशा पद्धतीने चाललंय हे देशातल्या प्रत्येक नागरिकाला दिसतंय, प्रत्येक कुटुंबाला दिसतंय. आणि आता सोशल मीडिया आहे आणि आत्ताचा या भारतातला, या महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक इतका सुज्ञ झालेला आहे की प्रत्येकाला तुम्ही कसं सरकार चालवतंय हे सगळ्यांनाच कळतंय. तुम्ही आज दिल्लीत जरी कुणाला भेटून आला तरी आमच्या खेडेगावात कळतंय की ही दिल्लीत आज कुणाला भेटली आणि ही आज कुणावर गेम टाकणार आहेत, कुणाच्या मागे ईडी लावणार आहेत, कुणाला आपल्या पक्षात घेणार आहेत, कुणाचा किती मोठा भ्रष्टाचार आहे, हे सगळं तुमचं एका तासाभरात सगळ्या महाराष्ट्रात होतंय, प्रत्येक घराघरापर्यंत पोचतंय. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की ज्या महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला विश्वासाने मतदान केलं त्या माणसांचा विश्वासघात की तुम्ही करू नका. आत्तापर्यंत मोदी सरकारपासून खालीपर्यंत तुम्ही विश्वासघातच केलाय. कारण आज तुम्ही सांगितलं होतं 15 लाख रुपये आम्ही प्रत्येकाला देऊ. दिल्यात का? कुणाला दिलं असलं त्या देशातल्या एकाही व्यक्तीने समोर येऊन सांगावं की मला 15 लाख रुपये ह्या मोदी सरकारनं दिले. कुठं स्कीमा काढल्या की त्याची जाहिरात येते लगेच, मोदी सरकारची गॅरंटी. अहो ह्या भारताचं काही राहिलंच नाही की तुमचंच आहे सगळं. आणि लोकशाही म्हणत म्हणत तुम्ही लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे कालच केलं. हे सगळ्या भारताने पाहिलं. काल तुम्ही ज्यांनी पक्ष काढला होता, बाळासाहेब ठाकरेंनी पक्ष काढला होता, हे सगळ्यांना माहीत आहे. आणि जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा तुमची बीजेपी कुठं होती तुम्हाला पण माहीत आहे. महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला ते बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष चालवत. तुम्ही त्यांच्या करगडीला धरून पुढे आला आणि त्यांना संपवण्याचं काल काम तुमच्याच माध्यमातून झालं, तुमच्या पक्षाने केलं. पण ही महाराष्ट्रातली जनता तुम्हाला माफ करणार नाही. येणाऱ्या काळामध्ये हा महाराष्ट्र तुम्हाला ईडीची भीती घालून तुम्ही जरी लोकांना जवळ आणलं, पण मतदानाचं काम करताना मात्र या महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी व्यवस्थित काम हा निश्चितपणे करेल. कारण आज या महाराष्ट्रामध्ये एवढं गलिच्छ राजकारण सुरू आहे. पक्ष फोडायचा, त्यातली माणसं आपल्याकडे आणायची आणि निकाल देणारी लोक पण ह्यांचीच. कसे ह्या भारतातल्या, या महाराष्ट्रातल्या लोकांनी तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? आज तुम्ही निकाल दिला की खरी शिवसेना शिंदेची, उद्या भविष्यात बीजेपी सुद्धा फुटू शकते हे लक्षात राहू द्या. बीजेपीतला एखादा मोठा नेता सुद्धा फुटू शकतो आणि ही वेळ तुमच्यावर सुद्धा कदाचित येऊ शकते, ही सुद्धा तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यावेळेस जर का असा निकाल जर का आला तर त्यावेळेस तुम्हाला ही किंमत त्या ठिकाणी मोजावी लागेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला कळेल की आपण त्यावेळेस जे निर्णय घेतले, जी दडपशाही केली ही चुकीच्या पद्धतीनं होती. कारण आज पक्ष काढत असताना काही गोष्टी त्यांना किती भोगावं लागल्या, किती त्रास सहन करावा लागला ही त्यांनाच माहीत आहे. परंतु तुम्ही आज तुमच्यासोबत आले नाही म्हणून त्यांच्यावरती अशा पद्धतीनं अन्याय करून तुम्ही दबावाखाली त्यांना आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न करताय. आणि जे लोक तुमच्यासोबत आज आलेले आहेत ते मनापासून नाहीत, ते फक्त ईडीच्या भीतीनं आणि जेलमध्ये राहायच्या भीतीनं तुमच्यासोबत आलेले आहेत. योग्य वेळ आल्यानंतर ही लोकसुद्धा तुम्हाला तुमची जागा दाखवणार हे निश्चित आहे. परंतु आम्हाला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, आजचं आंदोलन हे आम्ही या आमच्या ड्रायव्हर बांधवांसाठी केलेलं आहे. आज आमचं काल सगळ्यांची भावना होती की आपण एक आक्रमक आंदोलन आपण केलं पाहिजे. परंतु मला असं वाटतं की सरकारला आपण एक संधी दिली पाहिजे की ज्या चुका तुम्ही करताय याच्यामध्ये जर तुम्हाला काही दुरुस्ती करता येत असेल तरी तुम्ही लवकरात लवकर करा. नाहीतर ही सगळी ड्रायव्हर मिळून तुमची दुरुस्ती करू शकतायत, त्यात काय अडचण नाही. आज मला सांगा, प्रत्येक तालुक्यात जावा,
तर ड्रायव्हरांची संख्या तुम्हाला बघायला मिळेल किती आहे. म्हणजे त्या तालुक्याचा आमदार पाडा इतकी तरी ताकद या ड्रायव्हरांच्यात आहे. ही गोष्ट महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांनी खासदारांनी लक्षात घ्यावी. आजपर्यंत दबावापोटी कुठलाच आमदार आणि कुठलाच खासदार याविषयी बोललेला नाही. कारण त्यांना वाटतंय की आपण असं काय बोललं तर उद्या आपल्याला उमेदवारी मिळेल का नाही मिळेल, त्या भीतीपोटी आणि त्या लालसेपोटी आपल्या लोकांवरती अन्याय होताना सुद्धा आपण बोलायचं नाही. म्हणजे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. उद्या आपल्याला सत्ता मिळो अगर ना मिळो, परंतु आपल्या होणाऱ्या समाज घटकांवरती अन्याय होणाऱ्या गोष्टीमध्ये आपण अन्यायाच्या विरोधामध्ये उतरलं पाहिजे. ठोस भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे. अशी भूमिका या लोकप्रतिनिधींची पाहिजे. परंतु महाराष्ट्रातलाही कुठला आमदार बोलायला तयार नाही, महाराष्ट्रातला एकही खासदार बोलायला तयार नाही. म्हणजे हे मोदी शहांना घाबरून घरात बसलेली सगळी मंडळी आहेत. परंतु येणाऱ्या काळामध्ये मग हे घरातच हे सगळे मंडळी तुम्हाला बसवतील आणि तशी दक्षताही सगळेजण घेतील. त्यामुळं मला वाटतं सरकारने आता याकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे. लवकरात लवकर हा हिट अँड रनचा कायदा हा रद्द केला पाहिजे. आज आम्ही या ठिकाणी इंदापूरचे तहसीलदार साहेबांना 5 वाजता आम्ही निवेदन या ठिकाणी देणार आहे. आणि हे निवेदन देत असताना आम्ही त्यांना सांगणार आहे की या ज्या आमच्या ड्रायव्हर लोकांच्या भावना आहेत या आपण सरकारपर्यंत पोचवा. आणि या सरकारनं सुद्धा आपल्या या सोशल मीडिया आपल्या मीडियाच्या माध्यमातून राज्य सरकारने एक अहवाल तयार करावा. आणि या राज्यामध्ये या कायद्याला कट्टर विरोध होतोय, सगळ्यांनी या गोष्टीला विरोध केलेला आहे. आणि तसा एक अहवाल तयार करून हा कायदा तात्काळ रद्द करावा असा राज्य सरकारनं एक अहवाल आपल्या केंद्र सरकारकडे पाठवावा. आणि त्या ठिकाणी तो कायदा केंद्र सरकारनं रद्द करावा आणि या सगळ्या ड्रायव्हर बांधवांना या ठिकाणी न्याय द्यावा. आणि मला वाटतं जर तशी भूमिका या मस्तवाल सरकारनं जर नाही घेतली तर मात्र 2024ला हे सरकार तुम्हाला पुन्हा बघायला मिळणार नाही. आता याच्यामध्ये एक दुसरी गोष्ट आहे की सरकार एवढी मस्ती का करते, एवढी सरकारला गुरमी कुठनं आली, तर याच्यामध्ये EVMची मस्ती ह्या सरकारला आहे. याच्यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष बोलायला तयार नाही. कारण EVM ही गोष्ट अशी आहे की आज आपण इलेक्ट्रॉनिक कुठल्याही वस्तू कुठेही बसून ऑपरेट करू शकतो. आज आपण सगळ्यांनी बघितलं जे चंद्रावरती यान गेलं त्याचं कंट्रोलिंग सुद्धा इथून केलं. आणि मग EVM एखाद्या खोलीत बसून आपण कंट्रोल करू शकत नाही का, हा एक साधा प्रश्न. म्हणून सरकारची भूमिका अशी आहे की तुम्ही कितीही लोक आमच्या विरोधात जा, पण आम्हाला वाचवणारं EVM आहे. जेवढं निवडून यायपुरतं लागतंय तेवढी सेटिंग त्याच्यामध्ये लावून ठेवलेली आहे. आणि मग बहुमत स्पष्ट होईल अशा पद्धतीचं आमचं उमेदवार निवडून आलं पाहिजेत अशी सेटिंग ह्यांनी करून ठेवल्यामुळं ह्यांना आज कुठली भीती राहिलेली नाही. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या देशामधल्या सर्व नागरिकांवरती किंवा शेतकऱ्यांवरती, मजुरांवरती, कष्टकऱ्यांवरती हा अन्याय या सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. आज ह्याच्या उलट जर बघितलं आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये यांनी अनेक वेळा सांगितलं की आमचं सरकार आलं की आम्ही पहिल्यांदा कर्जमाफी देऊ. आजपर्यंत तरी कर्जमाफी शेतकऱ्यांची केली नाही. उद्योगपती एवढे करोडो रुपये घेऊन पळून जात आहेत, त्यांचे करोडो रुपयाची कर्जमाफी केली जाते, त्यांना सरकारी कंपन्या विकल्या जात आहेत. हा नेमका प्रकार काय? काँग्रेसच्या काळामध्येच फक्त तुम्ही बोंबलत होता की ह्याने एवढा भ्रष्टाचार केला, त्याने एवढा भ्रष्टाचार केला. अरे मग तुमचं काय सुरू आहे? तुमचंही तीच चालू आहे. आज करोडो रुपये भ्रष्टाचार केलेली लोक तुमच्या पक्षात आहेत. मला वाटतं किरीट सोमय्या तुम्हाला कधी कधी बघायला मिळतात टीव्हीवर. ती कुठनं तरी येते बोलते, अरे बीजेपीतल्या लोकांवर बोल ना, बीजेपीत भ्रष्टाचारी लोक नाहीत का? आणि मग ठीक आहे, ज्यांच्या विरोधात बोलतोय ते पण तुम्ही त्या बी ठिकाणी तुम्ही काय करताय, त्यांनाही त्या ठिकाणी पक्षात आला की त्याला क्लीन चिट. हे असं करू नका. लोकांचा जो तुमच्यावर असणारा विश्वास आहे तो विश्वास उडत चाललेला आहे. आणि राज्यामध्ये आज लोकांचा विश्वास तुमच्यावर किती आहे त्याचा अहवालही तुम्हाला मिळालेला आहे. आणि म्हणून अशा चुकीच्या गोष्टी लोकांवरती लादू नका. आपण या ठिकाणी या राज्यामध्ये सरकार ह्या नाही त्या नात्याने तुम्ही बसवताय, केंद्रामध्ये तुमचं सरकार, परंतु ज्या लोकहिताच्या गोष्टी आहेत त्या आपण सगळ्यांनी कराव्या. आणि लोकांवर अन्यायकारक जे कायदे तुम्ही तयार करताय ते तात्काळ रद्द करावेत. आणि या राज्यामध्ये देशामध्ये आत्ता जो गाजत आहे हिट अँड रनचा कायदा हा तात्काळ आपण सगळ्यांनी
त्या ठिकाणी रद्द करावा, केंद्राने तशी त्या पद्धतीची घोषणा करावी आणि या सगळ्यांना दिलासा द्यावा, अशा पद्धतीची आजची ही आमची प्रमुख या ठिकाणी भूमिका आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचं आयोजन केलेलं आहे. आणि हा जर कायदा लवकरात लवकर जर का रद्द नाही केला तर मग मात्र आम्ही या ठिकाणी पुणे सोलापूर हायवे या सर्वांनी मिळून बेमुदत बंद करायचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. यावेळेस मात्र या राज्यामधला हा मेन रस्ता आहे, जो मुंबई हैदराबाद रस्ता आहे, हा जर बंद केला, आमच्यावरती गुन्हे दाखल होऊ द्या, आमच्यावरती काही केसेस व्हायच्या त्या होऊ द्या, परंतु आम्ही आमच्या बांधवांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशा पद्धतीची भूमिका आज आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. म्हणून सरकारनं आजच्या या आमच्या मागणीचा गांभीर्यानं विचार करावा आणि हा कायदा रद्द करण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी प्रयत्न करावे, एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय श्री. अरे अमित शहाचं करायचं काय? खाली मुंडं वर पाय. अरे अमित शहाचं करायचं काय? खाली मुंडं वर पाय. ड्रायव्हर एकटा जिंदाबाद. ड्रायव्हर एकटा जिंदाबाद. महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा जय हो. महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा जय हो. संजय भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संजय भैया तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. ड्रायव्हर या चुकीचा, जय हो. ड्रायव्हर या चुकीचा. जय हो. आताच बायासाहेब, मी बायासाहेबांचं आभार मानतो आणि बायासाहेब जे आमच्या पाठीशी उभे आहेत, तोपर्यंत आम्ही बायासाहेबांनी न्याय मिळवून देत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, ही त्यांना बायासाहेबांना मी ग्वाही देतो. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.